आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रोमन संख्या. आता हा जो व्हिडिओ आहे तो 6th स्टँडर्ड मुलांसाठी किंवा 5th स्टँडर्ड मुलांसाठी खूप युजफुल आहे. रोमन संख्या म्हणजे काय? आता रोमन संख्या पहिल्यांदा आपण बघूया कुठल्या लेटरने रिप्रेझेंट करतात. तर पहिला म्हणजे आय, एक्स, व्ही, एल, सी, डी, एम या लेटरने रोमन संख्या रिप्रेझेंट करतात. आता रोमन संख्यांचा शोध कुठे लागला? तर रोमन संख्या ह्या युरोपमध्ये शोधलेल्या आहेत. रोमन लोकांनी. तर जी रोमन लोक होती ते त्यांचे जे रोजचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारासाठी रोमन संख्यांचा उपयोग करत होते. आता जर त्यांच्यासारखा जर रोमन संख्याचा यूज करत गेलो तर ते आपल्यासाठी खूप कठीण होईल. का? कारण रोमन संख्याचे जे बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे ते करणं खूप कठीण आहे. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला एक्स, आय, व्ही किंवा कुठले लेटर्स आता आपल्याला यूज करायचे. तर ह्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय नंबर म्हणजे आपले 0 ते 9 हे नंबर्स आपण युजफुल करतो. आता जे रोमन संख्या आहे ते रोमन संख्या लिहिण्याचे काही रूल्स आहेत. तर ते रूल्स बघूया आपण. पहिला आहे रूल 1. आता याच्यामध्ये काय आहे? तर आय आणि जो एक्स आहे तो आपण किती वेळा सोबत लिहू शकतो? तर 2 वेळा किंवा 3 वेळा आपण तो एकत्र लिहू शकतो. जर आय आणि एक्स आपण एकत्र लिहिले 2 ते 3 वेळा तर आपल्याला त्या संख्यांची ॲडिशन करायची. म्हणजे काय? तर आपण उदाहरण बघूया. तर आय प्लस आय म्हणजेच काय? तर डबल आय. म्हणजेच आय म्हणजे काय? तर 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. हे झालं एक्झाम्पल 1. सेकंड एक्झाम्पल, x प्लस x इज इक्वल टू डबल एक्स म्हणजेच 10 प्लस 10 इज इक्वल टू 20. हे झालं एक्झाम्पल 2. आता रूल 2 काय आहे? जे आय आणि एक्स आहे ते एकमेकांसोबत 2 किंवा 3 वेळा एकत्र लिहू शकतो आपण. म्हणजेच आय आणि एक्स 2 ते 3 वेळा एकत्र लिहू शकतो. आता त्याचा तिसरा रूल बघूया. तिसरा रूल काय आहे? आता याचा तिसरा रूल काय? एक्स आणि व्ही च्या पुढे आपण आय लिहिला तर त्याचे आपल्याला ॲडिशन करायचं. एक्झाम्पल काय द्यायचं? तर एक्स प्लस आय म्हणजेच आपण काय लिहायचं तर एक्स आय. आता एक्स म्हणजे एक्स म्हणजे 10 प्लस 1 म्हणजे आपल्याला इथे नंबर मिळाला 11. झालं एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 2, व्ही प्लस आय. व्ही मीन्स 5 प्लस 1 इज इक्वल टू व्ही आय. म्हणजे इथे झालं 6. तसं फॉर एक्झाम्पल 3, एक्स प्लस आय प्लस आय म्हणजे ते किती झालं तर एक्स डबल आय. एक्स म्हणजे 10 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू झाले इथे 12. प्लस 3 एक्झाम्पल, व्ही प्लस आय प्लस आय म्हणजे तिथे किती झालं तर व्ही डबल आय म्हणजे किती 5 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 7. हा झाला रूल 3. आता रूल 4 काय? तर रूल 4 बघूया. आता आपण रूल 3 काय बघितला तर एक्स आणि आयच्या पुढे आपण जेव्हा आय लावतो तेव्हा त्याची ॲडिशन करायची. आणि रूल 4 काय? तर एक्स आणि आयच्या जेव्हा मागे आपण आय लावतो तेव्हा त्याची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. मग ते बघूया.
एक्स व व्ही च्या मागे आय लावला की त्याचे सबस्ट्रॅक्शन. आता हा व्ही आणि एक्स आणि व्ही च्या पुढे आपण आय किती वेळा लावू शकतो तर 3 वेळा लावू शकतो. पण एक्स व व्ही ह्याच्या मागे आय किती वेळा लावू शकतो तर तो फक्त एकदाच लावू शकतो. आता याचं फॉर एक्झाम्पल बघूया. 1 आय मायनस एक्स इज इक्वल टू आय एक्स, म्हणजेच 1 मायनस 10 किती झाले तर 9. मी लिहिताना सुद्धा उलटच लिहिले, आपल्याला इथे प्लस मायनस काय साइन बघायचं नाही. सेकंड एक्झाम्पल काय तर आय मायनस व्ही इज इक्वल टू आय व्ही, म्हणजे 1 मायनस 5 इज इक्वल टू 4. हे झाले रोमन संख्यांचे रूल्स. तर आता आपण इथे सांगूया.